नमस्कार सर्वांना, मी अन्नपूर्णाच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण इथे काळ्या चण्याची किंवा हरभऱ्याची भाजी कशी करायची ते बघणार आहोत। तर अशा चमचमीत रेसिपींचा आस्वाद घेण्यासाठी मी अन्नपूर्णाला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून मी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। आता इथे रात्रभरासाठी मी चणे भिजत घातले होते, ते आता कुकरमध्ये घालून घेत आहे आणि अगदी चिमूटभर असा सोडाही कुकरमध्ये घातला आहे, जेणेकरून हे हरभरे अगदी छान आणि मऊ शिजतील। 4 ते 5 शिट्ट्या कुकरला करून घ्यायच्या आहेत। आता हरभरा शिजतोय तोपर्यंत आपण इथे एक वाटण तयार करून घेऊयात। इथे मी थोडंसं ओलं खोबरं, कोथिंबीरीच्या काड्या, जिरं, थोडंसं आलं आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। जर तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल तर सुकं खोबरं घेतलं तरीही चालेल। तर ह्याचं आपण आता वाटण करून घेऊयात। इथे हरभरेही शिजले आहेत, तुम्ही इथे बघू शकता अगदी मऊ हरभरे शिजलेले आहेत। थोडासा सोडा घातला म्हणजे छान असे मऊ हरभरे शिजतात, मस्त असे मऊ शिजलेले आहेत। तर आपण आता फोडणीची तयारी करून घेऊयात। इथे कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेतलं आहे। तेल तापलं की त्याच्यामध्ये मोहरी, थोडंसं जिरं आणि एक बारीक कट केलेला कांदाही घालायचा आहे। कांदा थोडासा लालसर होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे। कांदा थोडासा लालसर झाला की आपण जे खोबरं, आलं लसणाचं जे वाटण केलं होतं ते आता इथे घालून घ्यायचं आहे। ते सुद्धा छान लालसर रंगावर परतून घ्यायचं आहे, जेणेकरून आलं लसणाचा कच्चेपणा जाईल। आता इथे छान लालसर रंगावर आपलं मसाला परतून झालेला आहे। त्याच्यानंतर इथे आता पावडर मसाले घालून घेऊयात। सर्वात पहिल्यांदा 2 लहान चमचे लाल मिरची पावडर घालते। थोडीशी हळदही घालून घ्यायची आहे। घरगुती काळा मसालाही 1 लहान चमचा घालते। त्याच्यानंतर रेडीमेड छोले मसाला असतो ते देखील 2 लहान चमचे घालते। ह्या छोले मसाल्याने खूप छान टेस्ट येते। आता हे सर्व मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। मसाला जळू नये म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे। आता इथे मी दुसरं पाणी न घालता हरभरा शिजवलेलेच पाणी इथे घालणार आहे। थोडंसं हरभरा शिजवलेलं पाणी घातल्यानंतर ह्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत थोडंसं परतत राहायचंय। मसाल्याला छान तेल सुटत आल्यानंतर उरलेले हरभरेही आपण ह्याच्यामध्ये आता घालून घेत आहोत। हे हरभरे शिजलेलं पाणीही आपण टाकून द्यायचं नाही, कारण त्याचा सर्व अर्क या पाण्यामध्ये उतरलेला असतो, त्यामुळे हे पाणीही आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे। सर्व हरभरे छान ह्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहेत। हरभऱ्याची ग्रेव्ही आपल्याला थोडीशी घट्ट करायची आहे, त्याच्यामुळे हे हरभरे असे थोडेसे मॅश करून घ्यायचे आहेत, म्हणजे ग्रेव्ही छान घट्ट होते आणि भाजीला खूप छान टेस्टही येते। तुम्ही ह्या पद्धतीने ही भाजी करून बघा, अगदी चमचमीत आणि टेस्टी अशी ही भाजी होते। दुपारच्या जेवणाला किंवा रात्रीच्या जेवणालाही हा उत्तम पर्याय आहे। चपाती बरोबर, भाकरी बरोबर किंवा अगदी भाताबरोबरही ही भाजी खूप छान लागते। तर ह्या पद्धतीने तुम्ही ही भाजी करून बघा आणि आवडल्यास
लाईक, शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका। आणि अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईबही करा। आता इथे मी गरम पाणी घालून घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला कितपत रस्सा हवाय त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता। मीठही अंदाजाने घालून घ्यायचं आहे। आता इथे 5 ते 7 मिनिटे मी इथे ही ग्रेव्ही शिजवून घेतली आहे। वरून आता कोथिंबीरही घालायची आहे। कोथिंबीर घातल्यानंतर इथे मी कसुरी मेथी थोडी घातली होती, पण तो व्हिडिओ स्किप झालेला आहे, तर कसुरी मेथी तुम्ही घालून घ्या, त्याच्याने अप्रतिम अशी या भाजीला चव येते। मला थोडा अजून रस्सा करायचा आहे, त्यामुळे मी इथे आणखी थोडंसं पाणी घालत आहे। त्याच्यानंतर झाकण ठेवून आपल्याला 5 ते 7 मिनिटे पुन्हा ही भाजी शिजवून घ्यायची आहे। हे हरभरे कुकरमध्ये शिजवून घेतले, त्यामुळे फारसा वेळ लागणार नाही। तरी पण ग्रेव्हीला छान तेल सुटण्यासाठी आपण 10 मिनिटं तरी ह्याला छान उकळवून घ्यायचं आहे, म्हणजे भाजीला छान तेल सुटते। चमचमीत अशी हरभऱ्याची गावरान पद्धतीने रस्सा भाजी इथे तयार झालेली आहे। चला तर मग आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।